श्री स्वामी समर्थ. चला आज अक्कलकोट दर्शन करूया. प्रत्येक स्वामी भक्ताच्या वाट्याला स्वामी समर्थ अनुभव हे देतच असतात. आपल्यासारख्या घाबरणाऱ्या भक्ताला स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जे नवीन स्वामी भक्त आहेत, ज्यांना अक्कलकोटला येण्याची इच्छा आहे, खास त्यांच्यासाठीच ही मी व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला इकडे कसं यायचं आहे, इकडे आल्यावर आपली राहण्याची सोय कशी होईल, भक्त निवास कसे असतील, तसेच स्वामींचा सहवास कोणकोणत्या ठिकाणी आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आपण प्रथम वटवृक्ष मंदिर, समाधी मठ, 12 ज्योतिर्लिंग मठ, बुधवार पेठ, अक्कलकोट, तसेच सोळाप्पा महाराज यांचा वाडा, हाक्याचा मारुती मंदिर हे या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहे. सोलापूर स्टेशनपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर हे स्वामी समर्थ महाराजांचं वटवृक्ष मंदिर आहे. सोलापूर बसस्थानकावरून अक्कलकोटसाठी सकाळी 6 ते संध्याकाळी 8 पर्यंत बस सेवा उपलब्ध आहे. आता आपण जाऊया स्वामी समर्थ समाधी मठाकडे. अतिशय सुंदर हे स्वामींचं समाधी मठ आहे. मंदिराच्या आसपास खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. स्वामी भक्तांसाठी अभिषेकाची सोय या ठिकाणी केलेली आहे. इच्छुक स्वामी भक्त स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करण्यासाठी येतात. इकडे आपल्याला अभिषेकाचे विविध प्रकार पाहायला मिळतात. मंदिरामध्ये आल्यावर तुम्हाला अभिषेकाबद्दल जास्त माहिती मिळेलच. आता आपण जाणार आहे सोळाप्पा महाराज यांच्या घरी, ज्याला आपण सोळाप्पा महाराज यांचा वाडा असं देखील म्हणतो. आपल्याला इकडे एक विहीर देखील पाहायला मिळते. या विहिरीमध्ये स्वामी समर्थ महाराजांनी लघुशंका केलेले कुशावर्त तीर्थ या विहिरीमध्ये आपल्याला बघायला मिळते. तसेच या घरामध्ये महाराजांनी वापरलेल्या वस्तू जसं की कफनी, रुद्राक्ष माळ पाहायला मिळतात. आता आपण जाणार आहे खंडोबा मंदिराकडे. श्री खंडोबा मंदिर म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे आगमन स्थान. खंडोबा मंदिराला स्वामी समर्थ महाराजांचं आगमन स्थान बोललं जातं, कारण शके 1779च्या नवरात्र काळात श्री स्वामी समर्थांनी सर्वप्रथम काही काळ या मंदिरात वास्तव्य केले होते, म्हणून याला प्रथम स्थान व महत्त्वाचे स्थान मानले जाते. आता आपण अक्कलकोटला जाणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची सोय कोणत्या ठिकाणी आहे ते बघणार आहे. अक्कलकोट मंदिर परिसरामध्ये यात्री निवास आणि यात्री भुवन या 2 ठिकाणी स्वामी भक्तांसाठी राहण्याची सोय केलेली आहे. यात्री निवासमध्ये तुम्हाला परवडणारी राहण्याची सोय होईल. यात्री निवासमध्ये भक्तांसाठी सार्वजनिक व्यवस्था केलेली आहे. तसेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार यात्री भुवन या ठिकाणी देखील राहू शकता. या ठिकाणी खूप सुंदर अशी राहण्याची सोय आहे. आम्ही देखील यात्री भुवनमध्ये 2 दिवसांसाठी राहिलो होतो. तसेच स्वामी भक्तांसाठी दुपारी आणि रात्री महाप्रसादाची सोय केलेली आहे. येणाऱ्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी दुपारी आणि रात्री महाप्रसादाची सोय केलेली आहे. स्वामींचा महाप्रसाद घेण्यासाठी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळी लाईन असते. टप्प्याटप्प्याने स्वामी भक्तांना प्रसाद घेण्यासाठी सोडले जाते. स्वामी भक्त स्वामींचं नाव घेऊन प्रसाद खायला सुरुवात करतात. असं म्हणतात, स्वामी बोलवतात तोच व्यक्ती अक्कलकोटला पोहोचतो. जर तुम्ही सुद्धा अक्कलकोटला जाणार असाल तर नक्कीच स्वामींनी तुमची आठवण काढली असेल. तुम्ही सुद्धा या स्वामींच्या वटवृक्ष मंदिरामध्ये येऊन स्वामींचं दर्शन घ्या आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वामींचं हे वाक्य विसरू नका, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वामी आपल्यासोबत आहेत. भिवू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. अशक्यही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. हाक्याचा मारुती मंदिर, आझाद गल्ली, क्षेत्र अक्कलकोट. श्री समर्थ रामदास स्वामींनी 1600 साली स्थापन केलेली ही मारुतीची मूर्ती आहे. मारुतीचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला दास मारुती, श्री रामापुढे हात जोडून बसलेला. दुसरा द्रोणागिरी पर्वत घेतलेला, श्री लक्ष्मणाला शक्ती आणलेला. तिसरा आहे वरदहस्त, वर हात करून आशीर्वाद देणारा. हा काळ्या पाषाणाचा व मानवरूपी चेहरा असलेला दक्षिणमुखी मारुती आहे. मारुतीच्या शेजारी श्री समर्थ रामदास स्वामींची कुबडी आहे. या ठिकाणाला तपोभूमी बोललं जातं, कारण श्री स्वामी समर्थांचे पटशिष्य बाळाप्पा महाराज हे मूळचे कर्नाटकातले. इस्टेटीसाठी त्यांच्या भाऊबंधांनी विषप्रयोग केला.
त्यावेळेस अक्कलकोटी आले असता श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार त्यांनी 12 वर्ष तप केले, ते याच मंदिरात. याच तपोभूमीत श्री समर्थ रामदास स्वामींच्या चिपळ्या व खडावा याच तपोभूमीत ठेवलेले आहेत. गुरुचरित्राच्या 17व्या अध्यायात उल्लेखलेल्या शंकर महाराजांनी बांधलेले चुनेगच्ची मारुती मंदिर ते हेच. हा मारुती नवसाला पावतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. तर तुम्ही जर अक्कलकोटला गेलात तर नक्की या हक्याचा मारुती मंदिर आहे, या मंदिरामध्ये जायला विसरू नका. जे अक्कलकोटला जाणारे स्वामी भक्त आहेत आणि जर त्यांना स्वामींबद्दल फार माहीत नसेल तर त्यांच्यासाठी मी श्री स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकामध्ये दिलेलं जे स्वामी समर्थ महाराजांचं जे वर्णन आहे ते तुम्हाला मी थोडक्यात ऐकवते. तर 1949मध्ये छेली खेडे पंजाबमधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रयांनी आगळा वेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलाया, सिंगापूर व संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. 1378मध्ये पिठापूर, आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामाभिधान धारण करून सुमारे 150 वर्ष अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. 1528मध्ये कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथून श्री नृसिंह सरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्ष कार्य केले. याच काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. 1678मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला. 1856मध्ये अक्कलकोटमध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्षे आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनविले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली. पूर्वसंचिताचा मागोवा न घेता सार्वार्थाने कल्याण केले. मात्र हे करताना वाऱ्या घालावयास लावल्या नाहीत. कुठेही प्रचार अथवा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार याविषयीचे मूळ विचार मांडले. 1878मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिकदृष्ट्या देह संपवला. परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गातून सुरू आहे. हा मार्ग गुरुप्रणीत मार्गावर अधिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवतो त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनवतात. श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमान मंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्यांनी नित्यसेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वामी माझ्यासोबत आहेत. भिवू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. अशक्यही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.